नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अपार आय.डी. आपल्या परीक्षा फॉर्ममध्ये कशा पद्धतीने अपडेट करायचा या महत्त्वपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। तिथे सर्व महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते। चला तर मग बघूया अपार आय.डी. कशा पद्धतीने अपडेट करावा। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला प्लीज अपडेट अपार आय.डी. टू फिल एक्झाम फॉर्म असा ज्यावेळेस एरर येतो त्यावेळेस नेमकी काय करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याकरता आपण या ठिकाणी लॉग इन करून चेक करूया। सगळ्यात प्रथम आपण आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होमपेजला जाऊया। तिथे एक्झाम सेक्शनमध्ये क्लिक करू। त्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या टॅबमध्ये आपण जाणार आहोत। स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन, त्यामध्ये तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील। कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, तिथे तुम्ही पुढे क्लिक करा। इथे स्टुडंट सेक्शनमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन आहे। आपण लॉग इन बटनावर क्लिक करून पुढे जाणार आहोत, कारण आजपर ज्या स्टुडंटचे अकाउंट्स ऑलरेडी आहे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तर त्यांना इथे लॉग इन बटनावरच क्लिक करावं लागणार आहे। बघा त्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील। एक आहे लॉग इन बाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर। तर तुम्हाला जो ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तो तुम्ही सिलेक्ट करा। जसं या ठिकाणी मी मोबाईल नंबर सिलेक्ट केला। या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि समोर दिसलेला जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन बटन दिसेल, या लॉग इन बटनावर पण क्लिक करा। बघा लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। या डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलममध्ये आपणाला इथं अपडेट प्रोफाईल या नावाचा ऑप्शन दिसणार आहे। तर या अपडेट प्रोफाईलवर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येईल, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अपार आय.डी. सो या ठिकाणी तुम्हाला तुमचा अपार आय.डी. 12 डिजिटचा काय करायचा आहे, अपडेट करायचा आहे। म्हणजे जो काही आहे तो या ठिकाणी कॉपी पेस्ट करून तुम्हाला आय.डी. टाकायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो देखील काय करायचा आहे, अपडेट करायचा आहे 300 KB आणि तुमची सिग्नेचर पण 50 KBच्या आत अपडेट करायची आहे। हे अपडेट केल्यानंतर सगळ्यात शेवटी खालती जाऊन तुम्हाला इथे सबमिट म्हणून एक टॅब दिलेला आहे। या टॅब बटनावर किंवा सबमिट बटनावर क्लिक करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला एक मेसेज येईल, सक्सेस पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली, युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कंप्लीटेड, नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म। त्यानंतर इथे ओके बटन दिसेल, या ओके बटनावर काय करा, क्लिक करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये जो काही एक्झाम फॉर्म हा टॅब दिसत आहे तो आता रेड कलरमध्ये दिसणार नाही। त्यामुळे तुम्ही लगेच काय करू शकता, या एक्झाम फॉर्मवर क्लिक करू शकता आणि पुन्हा प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला जे काही ऑप्शन्स येत आहे की फर्स्ट इयर, अदर दॅन फर्स्ट इयर, त्या बटनावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, तुमचा फॉर्म भरू शकता। तर या पद्धतीने तुमचा अपार आय.डी.चा जो काही इश्यू आहे तो आपण सॉल्व करून देण्यात आलेला आहे। तर कृपया आपण डिजिलॉकरमधून अपार आय.डी. काढा आणि हा अपार आय.डी. आपल्या एक्झाम फॉर्मसोबत काय करा, अटॅच करा। तर विद्यार्थी मित्रांनो, अपार आय.डी. कसा काढायचा या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तो काळजीपूर्वक बघा आणि अपार आय.डी. काढू शकता। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुम्हाला काही मनात शंका आले तर आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकाऱ्यांना विचारू शकता, अन्यथा चॅट बॉक्समध्ये विचारू शकता। तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।